कलादर्शन कलादर्शन हॅलो हाय नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं कलादर्शन या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. कलादर्शनच्या या खास कार्यक्रमात आपण नेहमीच भेटत असतो अशा कलाकारांना, ज्यांनी आपल्या कलेच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आपल्यासोबत आहे एक अत्यंत गुणी, मेहनती आणि अनेक राज्यस्तरीय स्पर्धेंमध्ये याशिवाय वेगवेगळ्या TV शोजमध्ये यश मिळवलेला युवा गायक ऋषिकेश पवार. शास्त्रीय संगीत, नाट्यगीतं, भावगीतं आणि लाईव्ह कॉन्सर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी आपली कला सादर केली आहे. पुणे, मुंबई, गुजरात, नेपाळ, वृंदावन अशा विविध ठिकाणी त्यांनी आपल्या सुरांनी रसिकांचं मन जिंकले. चला तर मग मित्रांनो, आपण त्याच्याशी गप्पा मारूया, त्याचा प्रवास जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी ऋषिकेश, तुझं आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुझी जी संगीताची सुरुवात आहे ती कशी झाली, आणि म्हणजे घरातनं वातावरण होतं की तुला स्वतःहूनच आवड निर्माण झाली? सुरुवातीला वडिलांना आवड होती भजनाची, म्हणजे घरात पहिल्यापासून संगीत होतं. काका आणि वडील हे नेहमी भजनाला जायचे. अच्छा. आणि नंतर मग चौथीला मला हार्मोनियमचा क्लास लावला. तिथून पुढे सुरू झालं ते. अच्छा, मग तुला प्रेरणा कोणाकडनं मिळाली, किंवा एखादा असा गायक जो तुझा आवडीचा आहे, किंवा मग गुरु ज्यांच्याकडून तुला खूप शिकायला मिळालंय? तसा प्रवास बराच मोठा आहे, पण इन शॉर्ट सांगायचं झालं तर चौथीला मी हार्मोनियमचा क्लास लावला. तिथेच वडोदकर सर म्हणून आहेत, त्यांच्याकडे. आणि पूर्णपणे मग हार्मोनियम शिकायचं ठरवलं पहिल्यांदा. आणि हार्मोनियमचे क्लास सुरू केल्यानंतर मग शास्त्रीय अंगाने हार्मोनियमचं शिक्षण घेणं सुरू केलं. आणि मग गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा वगैरे ते देणं सुरू झालं हार्मोनियममध्ये. त्यानंतर मग नंतर असं वाटलं की गाणंही त्याच्यासोबत यायला हवं. म्हणजे वडिलांनाच वाटलं की फक्त हार्मोनियम नको, तर हार्मोनियमसोबत गावंही. मग त्यानंतर तिथेच संतोष केचे सर म्हणून यायचे, त्यांच्याकडे क्लास लावला. परंतु नंतर मग जसं की सगळ्याच मुलांचं असतं की 10वी नंतर करायचं काय, कारण तिथनं पुढे जे आपण करणार ते आयुष्यभर करायला लागेल. मग ती फील्ड निवडायची वगैरे. मग 10वी नंतर असं 2 महिन्यानंतर म्हणजे डिसिजन घेतला की आपल्याला जे काय करायचं ते संगीतात करायचं. आणि मग इथे संभाजीनगरला श्री गजानन केचे सर म्हणून त्यांच्याकडे क्लास लावला. अरे वा, किती छान. मग तू शास्त्रीय संगीत, लाईट म्युझिक आणि नाट्यसंगीत अशा विविध प्रकारात गातोस. तर मग यामधला तुझा सर्वात जवळचा प्रकार कोणता, जो तुला खूप आवडतो? बेस म्हणून शास्त्रीय संगीत तर आहेच खूप आवडीचा, पण त्यातल्या त्यात अभंगवाणी खूप आवडते. अरे वा. कारण महाराष्ट्रात आपण राहतोय आणि संतांचं इतकं आपल्याला मिळालेलं आहे, त्यामुळे अभंगवाणी खूप आवडते. आता जसा मी उल्लेख केला की तू राज्यस्तरीय स्पर्धेंमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहेस, तर त्या स्पर्धेंमध्ये तुला अनेक पुरस्कार मिळाले. तर तुला पहिल्यांदा जेव्हा पुरस्कार मिळाला होता तो क्षण तुला आठवतो का, आणि त्यावेळी मनात काय भावना होत्या? मला वाटतं जळगावलाच मी गुरुजींसोबत गेलेलो होतो. शास्त्रीय संगीताची स्पर्धा होती आणि आयुष्यात पहिल्यांदा शास्त्रीय संगीतामध्ये माझा तिथे नंबर आला होता. अरे वा. भीती तर खूप वाटत होती, कारण परफॉर्म करायचं म्हणजे फर्स्ट टाइमच मी क्लासिकल परफॉर्म केलं होतं तिथे, आणि फर्स्ट टाइमच मग नंबर आला, त्याच्यामुळे थोडंसं. अरे वा, किती छान. आणि दादर माटुंगा कल्चरल सेंटर मुंबईमध्ये जेव्हा तू लाईट म्युझिक सादर केलं तेव्हा तुला प्रथम क्रमांक मिळाला, तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर त्या स्पर्धेचा अनुभव कसा होता? तो एक वेगळाच अनुभव होता, कारण त्याचा पहिला जो राऊंड होता इथेच संभाजीनगरला आपल्या महिला कॉलेजला होता. आणि इथनं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातनं 2-2 जण तिकडे सिलेक्शन होऊन तिथे स्पर्धेसाठी येणार होते. ज्यावेळेस मी गेलो, म्हणजे त्या हॉलमध्ये एंटर केलं, तर एक मुलगी रत्नागिरीची कुठली तरी ती अभंग गात होती, संत भार पंढरीत. अच्छा. आता खरं सांगायचं तर तिचा अभंग ऐकूनच मला असं वाटत होतं की आपण ही स्पर्धा नको द्यायला, कारण ही प्रॅक्टिसमध्ये असं गाती तर स्टेजवर कसं करणार. बरोबर. आणि एकच मुलगी अशी तर बाकीचे तर मग किती असणार. म्हणून मी माझ्यासोबत जे काका होते त्यांना म्हटलं चला आपण नको इकडे थांबायला, परंतु ते म्हटले की चल काहीतरी तर करू. आणि स्पर्धा सुरू झाली, सगळ्यांचं झालं आणि शेवटीला माझं गाणं होतं. तर शेवटीला मी सगळं ऐकूनच म्हटलं होतं की आपल्याला आपलं गाणं झालं की जायचंय, कारण इथे थांबून आपल्याला काय मिळणार. परंतु थांबलो आणि शेवटीचं गाणं झालं
आणि बक्षीस वितरण सुरू झाल्यानंतर 3रा नंबर सांगितला, 2रा सांगितला. मी म्हटलं 3राच सांगितल्यावर म्हटलं होतं आपण निघायला पाहिजे आता, कारण पण काका बोलले की बघून तर जाऊ नेमकं कोणाचा नंबर येतो पहिला. 3रा झाला, 2रा झाला आणि फिरती ढाल ते देतात दादर माटुंगा कल्चरल सेंटर, म्हणजे याच्यासाठी लाईट म्युझिकसाठी एक फिरती ढाल असते की ती 6 महिने त्या कॉलेजकडे असते. मी कॉलेजकडून गेलो होतो ना, तर ते बोललेत की ह्या वर्षीची ढाल जाते छत्रपती संभाजीनगर सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय. मला इतका आनंद झाला, म्हटलं बापरे पहिला नंबर. तर ते खूप छान असं आयुष्यभर लक्षात राहील असा प्रसंग आहे. खरंच म्हणजे ही स्पर्धा करून ती जिंकणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि या स्पर्धेचा तर अनुभव कळालाच, पण मग गरवारे कम्युनिटी आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धेंमध्ये सुद्धा तुला यश मिळालंय, तर मग त्या स्पर्धेंना जाताना मनात काही प्रेशर होतं का? आणि हे जे प्रेशर असतं ते असायलाच पाहिजे थोड्याशा प्रमाणात, पण मग तू ते कसं हाताळतोस? सुरुवातीला खूप म्हणजे अगदी थरथर कापणे, स्टेजवर गेल्यानंतर शब्दच आठवायचे नाही किंवा चाल पुढं काय ते थोडक्यात ब्लँक होऊन जातं सुरुवातीला. पण जसं जसं हळूहळू कंटिन्युअस आपण करत गेलो की त्याची सवय लागते आणि एकदा गाण्यावरती फोकस झालं की मग ते प्रेशर येणं कमी होऊन जातं. अगदी बरोबर आहे. आणि नेपाळमध्ये जसं पशुपतीनाथ मंदिरात लाईव्ह इंटरनॅशनल कॉन्सर्ट तू केलायस, तर मग त्याचा अनुभव कसा होता आणि तिथल्या प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे तो तुला कसा मिळाला? आणि तिथला पण एक वेगळा अनुभव तुझ्याकडे आहे, तर तो पण शेअर कर. नेपाळला काठमांडूला पशुपतीनाथाचं खूप छान मंदिर आहे. तिथेच जवळ एक कथा होती आणि त्यामध्ये माझं गाणं होतं. तर खूप छान, म्हणजे बरीचशी मंडळी आपल्याकडचीच होती, महाराष्ट्रीयन आणि काही तिकडचे, असं मिक्स होतं. गाण्यात शक्ती तर खूप आहे, त्याच्यामुळे ते प्रांत बदलला तरी ती शक्ती बदलत नाही, बरोबर. त्याच्यामुळे ते सगळीकडे सेमच आहे. पण खूप छान वाटलं त्यावर. आणि जसं आता नेपाळमध्ये झालं, तर या व्यतिरिक्त वृंदावन, ओंकारेश्वर, पंढरपूर, तुळजापूर अशा धार्मिक ठिकाणी सुद्धा तू तुझं गाणं सादर केलंय, तर मग तिथली जी एक एनर्जी असते ती तुला कशी जाणवली आहे? धार्मिक स्थळांवर एक ऑरा असतो, एक आहे ना बरोबर. वेगळाच एक स्पिरिच्युअल, तिथे सगळं क्रिया घडलेल्या असतात आणि होम हवन ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस चालतात, त्याच्यामुळे ते भक्तिमय पूर्ण वातावरण असतं. जसं आता पंढरपूरला कार्यक्रम, तर लाखो लोक वारी करून येतात, म्हणजे चालत 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 फक्त त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी. बरोबर. आणि तिथे तो जो काय म्हणजे वलय असतं ते खूपच वेगळं असतं, कारण अपेक्षा काहीच नाही, फक्त त्याला बघायचं आणि बरोबर. कंटिन्युअस इतकं सगळं, म्हणजे तुमचा कम्फर्ट सोडून तुम्ही 30-30 दिवस चालतायत कंटिन्युअसली, आणि तिथं आल्यानंतर जे वातावरण असतं ते शब्दात तर नाही सांगू शकत, ते बरोबर. अनुभवायलाच जायला लागेल. पण मग तिथे गाण्यात एक वेगळीच मजा आहे, अभंगवाणी तिथे करण्यात, किंवा संतांनी जे तुकोबा जायचे, माऊली जायचे आणि मग तिकडे जाऊन कीर्तन भजन जे व्हायचं, तर ते एक वेगळंच आहे खूप. अरे वा, किती छान. मला सांग एखादा असा किस्सा जो तू लाईव्ह स्टेजवर परफॉर्म करताना घडलाय आणि तो असा एक किस्सा आहे की तू तू विसरूच शकत नाही, म्हणजे आपण म्हणतो ना एक असा मुवमेंट आहे जो अविस्मरणीय आहे. तसे भरपूर आहेत, म्हणजे पण एका गावी माझा ना अभंगवाणीचाच कार्यक्रम होता आणि तिकडे मी एक पंढरपूरसाठीच, म्हणजे वारीचाच बहुतेक एक प्रसंग बोललो आणि मग अभंग सुरू केला. तर ते अभंग सुरू झाल्यानंतर ना माझ्याच एक समोर आजी बसलेल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तर मी इतकं इमोशनल झालो गाताना की मला जे सांगायचंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं, किंवा मला जे गाण्यातून दाखवायचंय, म्हणजे चला हो पंढरीला जाऊ हा अभंग होता. तर ते पंढरपूर दिसायला हवं अशी एक इच्छा असते ना प्रत्येक बरोबर. गायकाची, की बाबा माझ्या गाण्यातून काहीतरी प्रकट व्हायला पाहिजे किंवा काहीतरी इमॅजिनरी दिसायला हवं. तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याची दाद त्यांच्या अश्रूंनी दिली. तर तो प्रसंग मी आयुष्यभर नाही विसरू शकत. अरे वा, किती छान. मला सांगतो, आता एवढ्या कॉम्पिटिशन्स करतो, वेगवेगळ्या स्पर्धेंमध्ये भाग घेतो, तर याच्यासाठी रियाज खूप महत्त्वाचा असतो, तर मग तू रियाजाला कसा वेळ काढतोस? आणि आजची जी तरुण मंडळी आहे, म्हणजे जे आपले सगळे मित्र आहेत, त्यांना सुद्धा गाणं शिकायचं असतं, तर त्यांनी अशा कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहे जेव्हा गाणं शिकतात किंवा एक प्रॅक्टिस करतात तेव्हा? संगीताकडे फक्त फेम म्हणून किंवा इकडे खूप प्रसिद्धी आहे म्हणून न बघता एक साधना किंवा एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं, म्हणजे सगळ्यांनी, माझ्यासहित सगळ्यांनी. तर त्याच्यामुळं जे आहे ना, तर मग ॲटोमॅटिकली हा जर दृष्टिकोन निर्माण झाला तर मग आपण व्यवस्थित रियाजाला वेळ काढतो, कारण आपल्याला ते क्लिअर होतं की रियाज केल्याशिवाय आपल्याला पुढे नाही जाता येणार आहे. त्याच्यामुळं मग ते क्लिअर झाल्यानंतर रियाज करावाच लागतो. त्याच्यामुळं हा जो दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बघण्याचा, तो सर्वात पहिले चेंज व्हायला पाहिजे सगळ्यांचाच.
तुझ्याशी गप्पा मारताना आणि तुझा प्रवास जाणून घेताना खरंच खूप छान वाटतंय. पण आता माझी अशी अपेक्षा आहे की तू आपल्या सगळ्या मित्रांसाठी तुझ्या आवाजात एखादं छानसं गाणं होऊन जाऊ दे. सुरुवातीला एक बंदिश गातो मी, राग पुऱ्या धनश्रीचे. ज द ना रे ना रे ना द ना द नु पायलिया जनकार मोरे पायलिया जनकार मोरे जनन जनन बाजे जनकारी जनन जनन बाजे जनकारी पायलिया जनकार मोरी पायलिया पायलिया एरी पिया समजाऊ समजत नाही पिया समजाऊ समजत नाही आ पिया आ पिया समजाऊ समजत नाही सासन नद मोरी दे गिगार पायलिया जनकार मोरे पायलिया जनकार मोरी पायलिया जन ने न दब मद बम गम दब मब नि रे गम पद मब पायलिया जन ने दब मद बम गम 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 गद पद मब गम गम रे नि रे गम पद मब पायलिया जनकार मोरे आ पायलिया जन पायलिया जन पायलिया जनकार मोरे. अरे वा, खूपच सुंदर तुझा आवाज आहे. असं वाटतं ऐकतच राहावं. आणि आता मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आपल्याला जी परंपरा लाभली आहे, गुरु शिष्य परंपरा, तर त्याबद्दल तुला काय वाटतं की ही गुरु शिष्य परंपरा किती महत्त्वाची आहे? ही परंपरा सगळ्याच बाबतीत महत्त्वाची आहे आणि संगीतात तर खूप जास्त. म्हणजे पूर्वी गंडाबंध शागिर्द अशी परंपरा होती की एखाद्या पर्टिक्युलर घराण्याचं जे गुरु आहेत त्यांच्या घरी राहून 12-12 वर्ष 14-14 वर्ष त्यांच्या घरी राहून त्यांची सेवा करून रियाज करून मग बाहेर पडायचं. जसं आज आपण बघतो की लगेच आपण थोडासा आलं गाणं की लगेच बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु पूर्वी हे नव्हतं. तसं आजही आहे. जसं आता मी गुरुजींकडे जातो दिल्लीला, उस्ताद गुलाम हसन खान, त्यांच्याकडे गेल्यानंतर ते एकट्याचाच क्लास घेतात आजही. अच्छा. म्हणजे ती परंपरा कुठे कुठे अजूनही चालू आहे. आणि गुरु शिष्य परंपरा म्हणजे हा तर भाग आहेच, पण असेही काही गुरु असतात आयुष्यात की जे म्हणजे लाईव्ह जरी शिकवत नसलेत तरी आपल्याला गुरु म्हणून त्यांचं खूप मदत लाभतं. तसं माझ्या आयुष्यात बरेच जण आहेत. त्यापैकी एक मुंबईचे आमोद दातार भाऊ म्हणून आहेत. म्हणजे आमची ओळख तसं स्वाध्याय परिवारामुळे झालेली, परंतु खूप छान आवाज आणि खूप गाणं उत्तम आहे त्यांचं. तर मला किंवा त्यांना इतका वेळ मिळत नाही की मी त्यांच्याकडे जाऊन शिकावं, परंतु मी जे गाणं पाठवलं किंवा जे मग त्याच्यात जे मला जे चुकी सांगतात किंवा हे इथं काहीतरी असं हवंय, म्हणजे खूप जास्त अभ्यास असलेले जे असतात ते असे बरेच लोक असतात. जसं अजून एक आहेत पुष्कर महाराज गोसावी म्हणून, नाथांचे 14वे वंशज. तर हे जे लोक आहेत ना, हे म्हणजे लाईव्ह जरी आपण त्यांच्याकडे शिकत नसलो जाऊन तरी आपल्याला आयुष्यात खूप सपोर्टिव्ह असतात. बरोबर आहे. आणि आता जसं तू बोलताना उल्लेख केला की स्वाध्यायाच्या माध्यमातून तुझी ओळख झाली गुरूंशी, तर मग तुला काय वाटतं अध्यात्म आणि गाणं एकमेकांशी कसं रिलेटेड आहे आणि अध्यात्माचा संगीताशी असलेला जो संबंध आहे तो किती महत्त्वाचा आहे? ॲक्च्युली संगीत हेच अध्यात्म आहे.
प्रत्येक स्वरांशी जी आपली नाळ जुळते त्या स्वरांमध्ये आपण देव बघतो. बरोबर. मग त्या देवाला म्हणजे आपण त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी जसं मंदिरात जातो तसं किशोरीताई एकदा बोलल्या होत्यात की हे स्वर सुद्धा देव आहे. तर मग ते तुम्हाला दिसायला हवेत आणि त्यांचं जे दर्शन आहे म्हणजे आपण त्यांच्या सहवासात राहायला हवं, त्या स्वरांच्या वलयामध्ये जगायला हवं म्हणजे कलाकारांनी तरी. आणि डेली लाईफ जे आपण बघतोय आजची तर खूप जास्त बदलत चालली आहे. खूप जास्त लवकर माणूस फेमसही होतोय, खूप जास्त लवकर वेगळंही काहीतरी होतंय. या काळामध्ये असं काहीतरी आध्यात्मिक जोड आपल्या कोणत्याही कलेला, संगीत म्हणूनच नाही, संगीताला तर हवीच, पण बाकीही कुठल्याही कलेला अध्यात्माची जोड ही कंपल्सरी हवी. कारण वैचारिक दृष्टीने सुद्धा तुम्ही तितकेच पॉवरफुल हवेत आजच्या बरोबर काळात आहे. जर जगायचं असेल तर. अगदीच बरोबर आहे. आणि आजकाल आपण बघतो की सोशल मीडिया आणि रियालिटी शोजमुळे जे संगीत क्षेत्र आहे ते खूप बदलत चालले. तर मग तुला काय वाटतं की नवीन कलाकारांसाठी हे किती फायदेशीर आहे? खूप आहे. कारण पूर्वी जी कला होती ती लपून राहणे किंवा आपण कारण प्लॅटफॉर्मच नव्हतं ना कलाकाराला समोर येण्यासाठी. तर आज सोशल मीडिया हे इतकं सुंदर असं प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्या माध्यमातून आपण जगभरासमोर काहीही प्रेझेंट करू शकतो. काहीही म्हणजे ते चांगलंच असावं. बरं, मला सांग ऋषिकेश, तुझ्या या संगीत प्रवासात तुझ्या आईबाबांचा तुला सपोर्ट कसा होता? म्हणजे प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांचा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, आणि तू एक निर्णय घेतला की तुला पूर्ण वेळ संगीतच करायचं आहे. तर मग त्यांची कशी भूमिका होती तुझ्या या प्रवासात? याच्याबद्दल मी खरंच माझ्या आईवडिलांचं म्हणजे दोघांबद्दलही खूप थँकफुल आहे. कारण 10वी नंतर त्यांनी म्हणजे त्यांची पूर्वी इच्छा होती वडिलांची की 10वीच्या पहिले की मी डॉक्टर बनावं, MBBS MD असं काहीतरी करावं. परंतु इच्छा होती फक्त. त्यांनी मला कंपल्शन नाही केलं की तुला सायन्सच घ्यायचंय, तुला नीटच करायची. आणि दोघांनीही, आईंनी आणि बाबांनी पण खूप विचार करून हे सगळं करून त्यांनी असं ठरवलं की याला जे करायचं त्यांनी ते करावं. बरोबर. कारण मी पहिले फोटोग्राफी पण करायचो बाबांसोबत, तर त्यातही आवड होती. तर असं त्यावेळेस ठरवलं होतं की हे पण करायचं आणि हे पण. परंतु नंतर वेळ याच्यात जसं जसं जायला लागला तर वेळच उरला नाही की तिकडे काही लक्ष द्यावं. पण त्या दोघांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे 10वी नंतर की तुला जे करायचं ते तू कर, म्हणून मग मी आर्ट्स घेऊन फुल टाईम म्युझिक करायचं ठरवलं. अरे वा, किती छान. खरंच मित्रांनो, आजचा हा संवाद खूप सुरेल आणि प्रेरणादायी झाला. ऋषिकेशच्या आवाजातली साधना, मेहनत आणि संगीतावरील प्रेम त्याच्याशी बोलताना आपल्याला जाणवलंच आहे. ऋषिकेश, आज तू इथे आलास आणि आमच्याशी एवढ्या सुंदर गप्पा मारल्या. तुझा प्रवास जाणून घेताना, तुझी गाणी ऐकताना आम्हाला सुद्धा छान वाटलं. त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी, तुझ्या संगीत प्रवासासाठी रेडिओ देवगिरीकडून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ऋषिकेशचा प्रवास जाणून घेतला, पण त्याचे काही अजून सुंदर गाणी आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. तेव्हा ऐकायला विसरू नका. ठीक 4:30 वाजता कलादर्शन हा आपला कार्यक्रम ओनली ऑन रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. कलादर्शन